नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला काजल इथे फेऱ्या मारतीये. तिला सगळं ते आठवतं की कसं तिने पाण्याचा ग्लास सोहमच्या हातात न देता खाली ठेवला होता ते, आणि त्याच्यावर त्याची रिॲक्शन कशी होती. आणि मग आता काय करू, मेसेज करू का सोहमला, का फोन करू, नेमकं काय करू. नाही, नको, काही नको असं ती विचार करते, कारण तिला कलाचं काय चाललंय किंवा कलाची काय तिथे परिस्थिती आहे ते बघण्यासाठी ती विचार करते. नाही, नको, फोन नको, फोन नको, कशाला उगीच झंझट असं ती विचार करते. पण शेवटी फोन नको, मेसेजच करते असं ती ते ठरवते. आणि मग मेसेज करते, हाय, तिकडे काय परिस्थिती आहे किंवा काय चाललंय तिकडे असा ती मेसेज करते. काही सांगू शकशील का असा मेसेज करते आणि सेंड करते. आणि फोन बाजूला ठेवून ना तिथेच वाट बघत बसते की आता रिप्लाय येईल किंवा नंतर रिप्लाय येईल. बघूया आता रिप्लाय देतोय का सोहम ते. तर प्रेक्षकांनो, तिकडे सोहमला मेसेज मिळाला आहे. सोहमसुद्धा मेसेज ओपन करून बघतोय आणि तो विचार करतोय की न असा डायरेक्ट कसा काय मेसेज केला मला. हिचा मेसेज आला आहे म्हणजे संगीता काकींनाच तिकडे टेन्शन आलं असेल, नाही तर ही मला मेसेज कशाला करेल असा सोहमच्या मनात विचार चाललाय. मी हिला रिप्लाय करू का असा आणि तो विचार करतो. मग ते नाही नाही म्हणतो, त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट संगीता काकींनाच फोन करतो, त्यांनाच फोन करून सांगतो की अजिबात काही काळजी करू नका म्हणून. असं आता सोहमने ठरवलंय. काजल बिचारी मेसेजची वाट बघते, पण तिकडे सोहम विचार करतोय आणि मग त्याच्यानंतर तो इथे ना फोन लावतोय. बघूया आता काय करतोय. तर प्रेक्षकांनो, काजल तिकडे विचार करते, ब्ल्यू टिक तर झाले पण हा अजून रिप्लाय का करत नाही असं म्हणून. मग काय कर 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 लवकर कर, लवकर रिप्लाय कर असं सगळं तिच्या मनात इथे विचार चालू आहेत. तोपर्यंत तिकडे फोन वाजतोय, त्यामुळे संगीता तो फोन घ्यायला येत आहे तिथे. आणि आता संगीता फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो सोहमराव, बोला की, कशापायी फोन केला होता. आता सोहमचं नाव ऐकून इकडे काजल, आई सोहमरावच बोलली ना, बहुतेक हो, फोन खिशात ठेवते आणि मग काजलसुद्धा धावत धावत येते सोहम काय बोलतोय ते ऐकायला. तर सोहम म्हणतोय, मला तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. काका आहेत का तिथे, म्हणजे तुम्हा दोघांना मी एकत्रच सांगितलं असतं. तर संगीता म्हणते की नाही, हे जरा बाहेर बाजारात गेलेत, पण तुम्ही मला सांगा ना काय आहे ते किंवा काय बोलायचं आहे ते. मग इकडे सोहम हसून म्हणतो, काय हरकत नाही, तुम्ही त्यांना निरोप सांगा. आता त्यांना हे सांगा की, तुम्ही त्यांना सांगा की अजिबात काही टेन्शन घेऊ नका, इकडे सगळं क्लिअर झालंय. आणि काय झालं ते तो सगळं सांगतो की आमच्या ऑफिसमध्ये ना पेस्ट कंट्रोलची फवारणी झाली होती, त्याच्यामुळे ना ते आणायचे, त्यांनी कलावहिनीने बनवलेला केक तिकडेच पडला होता, फवारणी त्याच्यावर पडली आणि तो केक खाल्ल्यामुळे उंदीर मरून पडले आणि हा सगळा सगळा गोंधळ झाला असं इकडे सोहम सांगतो. आणि मग इकडे संगीता म्हणतात डोक्याला हात लावून, आणि मग पोलीस काय म्हणाले. मग सोहम पुढे सांगतो, अहो पोलिसांनी कलावहिनीला क्लीन चिट दिले, त्यामुळे ते म्हणालेत की कलावहिनी निर्दोष आहे. मग आता आई म्हणतात, काय, पोलीस स्वतः म्हणाले आई कला निर्दोष आहे म्हणून. आणि मग सोहम सांगतो, हो, पोलिसांनी पेस्ट कंट्रोलवाल्यांनी पण सांगितलं की फवारणी त्यांनीच केली होती म्हणून, आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर संगीता परत म्हणतात, तुम्ही खरंच सांगायलाय नवं, जे काय असेल ते. जीवात जीव आला हो माझ्या, देवच पावला म्हणायचा. मला माहिती होतं माझी कला असं काही करू शकत नाही, आता माझी काळजी मिटली, यांना सांगते मी असं म्हणून फोन ठेवते. तर तिकडे काजल पण ते सगळं ऐकून खुश होते की कलाताईचं टेन्शन गेलं. तर सोहमने आता घरात संगीताला फोन करून सांगितल्यामुळे त्यांचं सुद्धा टेन्शन गेलं आणि त्या गॅसवर काहीतरी ठेवलंय म्हणत तिकडे पळत जातात. आणि त्या निघून गेल्यानंतर बिचारी काजल कशी विचार करते, म्हणते, चला वा, चला ताई, कलाताईचा तर विषय मिटला, खरंच बरं झालं. पण सोहमने डायरेक्ट आपल्याला न सांगता आपल्या कॉल करण्यापेक्षा इथे फोन केला, म्हणजे एखाद्या माणसाला टाळावं तर किती टाळावं आणि इतकं का करायचं असा प्रश्न आता काजलला पडलाय. या प्रश्नाचं उत्तर काजल तूच देऊ शकतेस, बघूया. तर अद्वैत आलाय रूममध्ये, तेव्हा कला त्याचा बेड नीट करत असते. कलाला अद्वैत म्हणतो, अरे वा, माझा बेड तू नीट करतेस वगैरे. तर कला तिच्याच विचारात आहे, ती काहीच उत्तर देत नाहीये. सगळं आपला बेड सुद्धा म्हणजे आपली गादी वगैरे सुद्धा व्यवस्थित करते. तोपर्यंत अद्वैतचा मेसेजची टोन असते, म्हणून अद्वैत फोन घेतो, वीट बघतो आणि त्या फोनमधला जो काही निरोप आहे तो इकडे कलाला सांगतो आणि म्हणतो, ऐक, उद्या आपली खूप इम्पॉर्टंट अशी मीटिंग आहे आणि आपल्याला तू एकतर माझ्याबरोबर सकाळी चल किंवा तुझी सगळी कामं आटपली की मला जॉईन हो असं म्हणून. काय करशील असं तो विचारतो, पण कलाचं लक्षच नाही आहे त्याच्या बोलण्याकडे. तर इकडे सरोज काम करते आणि ती म्हणते, विचार करते की आता अद्वैत जागा असेल तर डिझाईनची फाईल मी घेऊ शकते.
डिझाईनची फाईल आणायला हवी असं ती विचार करते. आणि आता सरोज तिच्या रूममधून बाहेर येते आणि किचनमध्ये इथे येते आणि इकडे बघते आणि म्हणते अद्वैतच्या रूमचा लाईट अजून का चालू आहे असं तिच्या मनात विचार चाललाय. आणि तिथे रूममध्ये येणार प्रेक्षकांनो तेव्हा कला अद्वैत नेमके काय करत असतील, म्हणजे भांडत असतील का अजून काही, ते बघूया. तर अद्वैत म्हणतो हिच्या डोक्यात अजून तोच विचार चालू आहे म्हणून हिचं कशातच लक्ष लागत नाहीये. नाही, तसं काही व्हायला नको, उद्याचं काम महत्त्वाचं आहे, आयडिया असं म्हणतो. आणि अद्वैत इथे काय करतो बघा प्रेक्षकांनो, कलाचं लक्ष नाहीये खरे असं म्हणतो आणि कॅच असं म्हणून तिथली एक उशी असते ती टाकतो आणि सुटला कॅच, हरलीस, चल पेनल्टी भर असं म्हणून सांगतो. मग कला म्हणते काय कसली पेनल्टी, माझं लक्षही नव्हतं तुझ्याकडे. तर अद्वैत म्हणतो अरे लक्ष ठेवायचं ना, मग ठीक आहे चल, पहिला डाव देवाचा, आता आपण सुरुवात करूया म्हणतो, आता पुन्हा स्टार्ट करूया. आता जर तू कॅच सोडलास तर मी तुला सांगेल ते तुला करावं लागेल. आणि समजा तुझ्या चुकून माझ्या हातून कॅच सुटला, तसं होणार नाही, पण समजा कॅच सुटलाच तर तू सांगशील ते मी करीन, असं आता दोघांनी डील केली इथे. आणि कलाचं लक्ष नसतंय पण तो पण अद्वैत म्हणतो चल 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 वेळ घालू नको, स्टार्ट स्टार्ट कर पटकन. अरे हे काय मध्येच असं अद्वैतला कला विचारते पण अद्वैत ऐकतच नाहीये. आणि दोघं इथे पिलो छान एकमेकांकडे टाकून कॅच कॅच खेळतायत. हा धर 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 पकड 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 असं म्हणून चाललंय, दोघांचे पिलो फेकून खेळतायत. आणि तोपर्यंत इथे ना अद्वैत कलाच्या हातून कॅच सुटतो आणि मग अद्वैत म्हणतो सुटला कॅच, हरलीस तू, आता आता मी सांगेल ते तू करायचं. मग कला म्हणते काय, मग अद्वैत म्हणतो हसून दाखव, मग हसून दाखव चल चल. मग कला तिकडे हसून दाखवते डोळे मिटून असं हसून नुसतं. आणि मग जवळ येते बेडच्या कोपऱ्यावर, मग अद्वैत पण तिच्या जवळ जातो, 1 2 3 4 5 6 असं म्हणत 12 13 14 15 16 15च असं तो एकदम आकडे मोजतो आणि म्हणतो अरे 15च दात दिसत आहेत, मिनिमम 16 तरी दिसायला पाहिजेत ना. मग कला सुद्धा आपले डोळे मिटून म्हणजे हसल्याचं ॲक्शन करून 1 2 3 4 मोजते आणि मग 16, हा काय 16वा पण दिसतोय ना असं वगैरे चाललंय. आणि यांची पिलो फाईट जी काही चालली आहे परत ती इकडे सरोज बघतीये बरं का. आणि सरोजच्या मनात इथे विचार चाललाय काय आहे हे, हा अद्वैत आहे आणि ह्याचं काय चाललंय मला खरंच कळत नाहीये, शी हा असा लहान मुलासारखा का करतोय असा प्रश्न इकडे सरोजला पडलाय. कसली सरोज आहे, बघूया आता पुढे काय काय होतंय ते. सरोज जरा तरी त्याला प्रायव्हसी दे ना ग. कला म्हणते अद्वैतला कसला भारी आहेस रे तू, कसला कॅच पकडलास. तर अद्वैत पण लगेच म्हणतो कोण आहे मी, द ग्रेट अद्वैत चांदेकर. मी जर का एखादी गोष्ट करायची ठरवली की मी ती करतोच. सक्सेसचं दुसरं नाव म्हणजे अद्वैत चांदेकर आहे असं तो म्हणतो. आणि मग परत इथे पिलो टाकतो तर दोघांची परत पिलो फेकून खेळायचं चालू आहे. आणि मग त्याच्यानंतर अद्वैतच्या हातातून उशी खाली पडते. तर इथे कला त्याची नक्कल करते आणि म्हणते आला मोठा, द परफेक्शनिस्ट अद्वैत चांदेकर, आता मी सांगेल ते तुला करायचं आहे असं आता कलाने सांगितलंय बरं का. मग अद्वैत आता म्हणतो, मग विचार करतो. तर कला पण म्हणते काय करूया काय करूया, मग बोट दाखवते. मग कला म्हणते अद्वैत म्हणतो कलाला बोट दाखवायची नाही, बोट दाखवायची नाही अजिबात, गुदगुल्या नाही असं म्हणून. मग कला पण म्हणते हा तर तुझ्या भसाड्या आवाजात ना गाणं म्हणून दाखव म्हणून सांगते ती. मग अद्वैत म्हणतो मी, नंतर तीच बोट तू कानात घालशील. मग अद्वैतला कला म्हणते नाही घालणार रे, तू बी क्या याद रखेगा, चल सुरू कर, उचतात सुरू करा असं म्हणून सांगतो. मग अद्वैत पण असं की नाही वगैरे घसा खाकरल्याचं नाटक करतो आणि सॉ सॉ सॉ. तर लगेच कला म्हणते उस्ताद सुरू करा. आणि मग अद्वैत कुठलं गाणं म्हणतो बरं का प्रेक्षकांनो, अद्वैत म्हणतो ही चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिण सळसळली असं म्हणत अद्वैत गाणं म्हणतो. तर कला हसत तिकडे उशी बिशी नाचवते आणि मग दोघं एकमेकांकडे परत पिलो फाईट करतात. ह्याच्यातच आज बराचसा वेळ गेला. तर प्रेक्षकांना आता उलट झालंय, कलाच्या हातातून इथे उशी पडलेली आहे. तर अद्वैत म्हणतोय आता माझा डाव, आता काय करूया, आता तू मला बोटं दाखवली होतीस ना, मी तुला चिमटा करेन, तू नेहमी करतेस ना तसं मी करते. चांदेकर मी तुला गुदगुल्या करते. तर कला म्हणते चांदेकर नको 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 असं म्हणून दोघं जण एकमेकाच्या पाठीमागे पळत असतात. आणि मग तेवढ्यात नाही ते कलाच्या म्हणजे असं कला हे करते असते तर कलाला अद्वैतचा इथे धक्का लागतो आणि ते बोट जे काही लागलेलं असतं त्याला इथे दुखापत होतं, त्यामुळे ते करते. मग अद्वैत प्रेमाने ते बोट हातात धरतो आणि लागलं का विचारतो. आणि कला त्याच्याकडे बघतच राहिले बरं का, 2 मिनटं त्याच्या नजरेत हरवली. तर अद्वैत पण लगेच विचारतो ठीक आहे का आता म्हणून. तर कला भानावर येते तेवढ्यात आणि ठीक आहे म्हणून सांगते. आणि दोघं एकमेकाच्या असा विरोध साईडला जातात बरं का, दोघंही ऑकवर्ड झाले 2 मिनटासाठी. पण भांडण काय आपलं सोडत नाहीत, कारण लगेच अद्वैत लगेच म्हणतो तू हे सगळं मुद्दामून केलंस ना,
कारण तिकडे कला ते बोटाचं बँडेज काढत असते, तर कला म्हणते नाही नाही ते वरच आलंय आता म्हणून मी हे करते. मग अद्वैत म्हणतो ते दे, नाही ते दे, त्याच्याबद्दल बोलत नाहीये मी, ह्याच्याबद्दल बोलते असं म्हणून. मग कला म्हणते मी नाही, तू सुरुवात केलीस. तर अद्वैत म्हणतो मी नाही, तू सुरुवात केलीस, तू मला बोटं दाखवलीस. मग अद्वैत म्हणतो तू आलायलास मला गुदगुल्या करायला, तर काही काय असं म्हणत की नाही इकडे अद्वैत जाऊन बसतो. तर कला आपलं बोट हातात घेऊन ना अशी गोड हसतीये बरं का प्रेक्षकांनो, कारण तिला तो क्षण आठवतोय. आणि तोपर्यंत ती स्वतःच्या विचारात हरवणार, तोपर्यंत अद्वैत परत म्हणतो खरे कॅच घे असं म्हणून परत उशी इथे टाकतो आणि दोघं परत इथे खेळायला सुरू करतात. आणि इथे अद्वैतच्या उशीचा धक्का लागून ना तिकडच्या टेबलावरची पुस्तकं वगैरे खाली पडतात. तर कला म्हणते आपण कॅच कॅच खेळतोय, भाला फेक नाही, उचलते असं म्हणून सांगते. तर अद्वैत म्हणतो तू उचल ना, तू तुझ्या मागेच तर येते. तर कला म्हणते काय बघ हा असं म्हणून परत बोटं दाखवून पुढे येते. तर अद्वैत उठून बाहेर येतो आणि ए बोटं दाखवायची नाहीत, बंद कर, बोटं बंद कर असं म्हणून सांगतो. आणि ती जी काही पुस्तकं त्याच्या उशीनं ढकलल्यानं पडलेली असतात ती इथे सरळ करायला येतो आणि जाता जाता विचारतो तुला लागलं नाही ना, तू ठीक आहेस ना. तर कला म्हणते माझा मूड बरा व्हावा म्हणून तू हे सगळं करतोयस ना रे चांदेकर, मला माहिती आहे असं मनातल्या मनात तिचं बोलणं चालू आहे. थँक्यू, पण माझ्या मनात किंवा डोक्यात जो काही विचार चालू आहे तो काही थांबणार नाही, कारण तुझी सुरक्षितता माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे असं इथे विचार चालला आहे. तर नाही नाही ते बरं मग म्हणत इथे वन मोर पेक करू का असं म्हणून विचारते राहुलला. तर आणि म्हणतीये राहुल काय कमाल आहेस तू, तू अफलातून गेम केलास रे काय असं म्हणून, हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं काम चालू आहे. नैना पुढे म्हणते माझं तुझ्यावरचं प्रेम आहे ना ते असं दुप्पट तिप्पट नाही नाही 10 पट झालंय चांगलं असं म्हणून सांगते राहुलला. आणि म्हणते काय आहे तुझ्यासारख्या हुशार नवऱ्याला किती वेळा आय लव्ह यू म्हटलं ना तरी ते कमीच आहे रे असं म्हणते. तर राहुल म्हणतो दुसरा पाहिजे असं म्हणून तो परत खुणावतो. आणि कल्ला नैना असं तोंड वाकडं करत बसते आणि म्हणते सॉरी हा राहुल नाही म्हणून बोलले रे मी, पण खरंच मला आज ना तुझ्या हुशार नवऱ्याचा खूप अभिमान वाटतोय. म्हणजे बघ ना आपल्या चुकांवर माती घालून त्यातून म्हणजे ती कशी झाकायची हे तुझ्याकडून शिकायला हवं वगैरे असं ती म्हणते. तुझ्यासमोर अरे मीही फिकी पडेन, पण आज मजा आली असं म्हणून ते म्हणते. मग राहुल पण म्हणतो आली ना मजा, एकदा का राहुलने ठरवलं ना की मग ठरवलं बघ असं म्हणतो. बघितलंस ना तुझ्या त्या म्हणजे पेस्ट कंट्रोलवाल्याच्या रिमोट कंट्रोलवरून तुझ्या अतिशहाण्या बहिणीला कसं मी कंट्रोल केलंय ते. मग त्याच्यानंतर नैना पण म्हणते हो काय रे जबरदस्त रे कमाल असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर राहुल म्हणतो ही आयडिया सुचली होती ना तेव्हाच मला कळवतं की हे सगळं वर्क होणारच, अरे मला सुचलंय हे सगळं आफ्टर ऑल म्हणजे काय असं. आणि पुढे राहुल फिशारक्या मारतोय. तर नैना म्हणते राहुल पण आपल्याला एवढ्यावरच खुश व्हायला नको हां, तो तिसरा धोका हे बघ माझी अतिशहाणी बहीण हा वेगळा धोका म्हणजे वेगळा विषय आहेच, पण आपली स्वप्न ना खूप मोठी आहेत. तुला मी परवा सांगितलं होतं ना की तो तिसरा धोका तो आपल्या नजरेआड होता कामा नये असं म्हणून ती म्हणते कला आणि अद्वैत सोबत या सोहमला सुद्धा विसरू नकोस. तर आता राहुल त्याच्यावर काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो. राहुल म्हणतोय तिला की राहुलला शिकवायचं नाही हा, प्लॅन आहे माझ्या डोक्यात असं राहुल म्हणतो पुढे. आणि नैनाला काहीच बोलू देत नाही. बघूया आता पुढे काय काय होते प्रेक्षकांनो ते. तर इकडे अद्वैतनं ना सगळी पुस्तकं व्यवस्थित लावून वगैरे ठेवलेत. तर कला आपल्याच विचारात आहे बघून अद्वैत तिच्या डोळ्यासमोर ना टिचकी वाजवतोय. मग कला म्हणते चांदेकर झोपूया आता आपण, दिवे बंद कर असं म्हणून सांगते कला अद्वैतला. आणि अद्वैत अजूनही स्वतःच्या विचारात आहे. तो म्हणतोय अरे आत्ता तर मूड बरा झाला होता नाहीच आणि आता परत काय झालं असं म्हणते. ही खरे म्हणजे ना विचित्र प्रकार आहे हेच खरं असं म्हणतो. आणि तो बेडवर इथे आडवा व्हायला येतो. तर कलासुद्धा तिकडे त्याचे उशे वगैरे आहेत ते व्यवस्थित देते त्याच्याकडे. अद्वैत अगदी उशा व्यवस्थित लावून घेतो आणि म्हणतो खरे हे बघ तुझा मूड नसेल तर कमी बोललीस किंवा नाही बोललीस तर चालेल, पण हे बघ डोकं शांत ठेव. काय आहे उद्याची मीटिंग ना खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि कामाच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज केलेलं मला चालत नाही, त्यामुळे तू फोकस राहा आणि शांतपणे झोप वगैरे असं सांगतो. कला त्याच्याकडे बघतच राहते आणि अद्वैत तिकडे झोपून जातो आणि दिवे बंद करतो. तर प्रेक्षकांनो कला अद्वैत झोपल्यानंतर असं म्हणते की आजोबांनी केस बंद करायची परवानगी दिली असली तरी माझ्या मनात हा विषय बंद होणार नाही असं म्हणते. हे सगळं कोणीतरी ठरवूनच करते असं तिच्या मनात चाललंय. राहुलचं नेमकं काय चाललंय म्हणजे मध्येच पेस कंट्रोलचं काय काढलं त्याने आणि ऑफिसमध्ये कोणालाही न सांगता कसं काय कधीपासून करायला लागला हा असं तिला प्रश्न पडलाय. आणि जरा विचारलं तर त्यावेळी त्याच्याकडे बोलायचं काय हे पण समजत नव्हतं त्याला. आणि परत म्हणते गरज नसताना रोहिणी मॅडम
इतकं का बोलल्या मला, असे सगळे प्रश्न चालू आहेत तिच्या मनामध्ये. आणि ती म्हणते या दोघांच्या वागण्यात ना काहीतरी गडबड आहे आणि ती काय गडबड आहे ते शोधून काढायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आता एकच उपाय, तो म्हणजे सावधगिरी बाळगणे. तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे. कला ओले केस गुंडाळून येते इथे आणि आरशाजवळ उभी राहते, तर अद्वैत तिकडे डाराडूर झोपलेला आहे बरं का. तर कला अद्वैतकडे खूपच प्रेमाने बघते आणि तिला ते सगळे प्रसंग परत आठवत आहेत की बाप्पांचं आगमन वेळेवर होईल, सगळ्या मूर्त्या गाडीमध्ये आहेत त्या काढा. आणि मग त्याच्यानंतर तिला ते परत आठवतं की कसं एक रकमी घर अद्वैतनं घेऊन परत दिलं होतं वगैरे, असं सगळं तिला आठवतंय. आणि तो काहीतरी स्पेशल करशील का असं विचारतो त्यावेळेला, खायला काहीतरी करून देशील का कलाला, ते सगळं विचारतं. ते सगळं इथे कलाला आठवतं आणि कला आपल्याच विचारात आहे. परत हळदी कुंकाच्या वेळेला अद्वैत कसा सगळ्यांच्या बाजूने म्हणजे संगीताच्या बाजूने उभा राहिला होता, ते सगळं तिला आठवतं आणि ती खूपच प्रेमाने बघते आणि म्हणते ती छोटीशी गोंडस निरागस पण आगाऊ मुलं असतात ना, अगदी तसाच आहे हा, असं म्हणते. याच्यावर रागवलं तरी फार काळ वेळ म्हणजे फार वेळ चिडून नाही राहता येत, कारण हा मनाने खूप चांगला असं तिच्या मनामध्ये चाललंय. आणि प्रेक्षकांनो बघा मजा कशी होणार आहे नंतर. कला पाठमोरी वळतीये वळायला आणि तोपर्यंत अद्वैत सुद्धा कुशीवर वळायला एक वेळ होते आणि कलाचा पदर अद्वैतच्या अंगाखाली अडकला जातो आणि कला अद्वैतच्या अंगावर इथे ढपकन पडते. दोघं एकमेकांच्या नजरेत हरवलेत. कला परत खाली पडते आणि मग अद्वैत मुद्दाम उहू आ हा हा करत की नाही खोकायचं नाटक करतो इथे आणि म्हणतो तिला काय सांगा अद्वैत कलाला, अरे तू म्हणजे अशी कशी पडलीस आणि अशी अर्धवट कशी काय पडलीस, तू तू काय हिरोईन समजतेस काय स्वतःला, आणि तुझे केस काय ग, तुझे केस माझ्या नाकात गेले आणि ते हुळहुळले आणि हातशी करून शिंकतो. मग कला म्हणते किती किती नाटकं करतोस रे, अशी खोटी शिंक काढून दाखवायची काही गरज नाहीये, शिंक यायची असती ना तर ती केव्हाच आली असती, असं म्हणून कला सांगते त्या अद्वैतला. आणि एवढी काही मी धपकन तुझ्या अंगावर पिडले नाहीये, आला मोठा. मग कलाला अद्वैत काय म्हणतो बघा, हा अद्वैत म्हणतो अगदीच तू पिसा, तुला काय वाटतं तू काय पिसासारखी आहेस, तर कला म्हणते मी अगदीच पिसासारखी नाहीये पण तुला लागेल एवढी जड पण नाहीये. पण अद्वैत म्हणतो पडायचं ते पडायचं आणि ब्लेम पण माझाच करायचा, तर हे बघ तू काय टोमणे मारू नकोस हा, तू काय कुठला हिरो नाही आहेस, तुझी पण दाढी आणि मिशी टोचली मला, तुझे लगेच तुला जसे केस टोचले तसे, असं म्हणून दोघं एकमेकांना वेंगाडून चिडवून दाखवत आहे, उगाच नाटकं करतोय असं कला म्हणते. आणि आधीच मी असं म्हणते, तर तोपर्यंत अद्वैत विचारतो आधीच मी काय, तर कला म्हणते आधीच मी आंघोळ करून आले होते छान आणि तू असा पारोसा बुरसा असं म्हणून म्हणते. आणि मग तेवढ्यात अद्वैत म्हणतो जा कॉफी करून आण, तर कला म्हणते काय कॉफी हवी आहे तुला, तर मग प्लीज म्हण. तर अद्वैत म्हणतो मी तुला प्लीज कशाला म्हणू, तर आणचा कॉफी, तर इरिटेट करू नकोस असं अद्वैत म्हणतो. तर कला म्हणते तू सुरुवात कोणी केली होती, सुरुवात तू केली होतीस असं ती ते सांगते बरं का अद्वैतला. तर अद्वैत म्हणतो किती चाइल्डिश वागतेस तू, आणि तू तू सांगू का मिसेस खरेंना मी फोन करून तू खुळ्यासारखं वागतेस ते, तर कला म्हणते ए तू धमक्या देऊ नकोस हा मला. तर अद्वैत म्हणतो बोट दाखवायचं नाही, मी तुला सांगितलं होतं ना की आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि तुला सांगितलं होतं मी, तर माझ्यासाठी आधी कॉफी घेऊन ये. तर कला म्हणते तुला काय वाटतं तू मला बोलण्यात अडकवशील आणि मी तुला इथे लगेच सगळं विसरून जाईन, तू आधी प्लीज म्हण मला असं सांगते. आणि त्याच्या आधी ती म्हणते तुझी दाढी आणि मिशीसुद्धा टोचली मला म्हणून. तर कलाने असं म्हटल्यानंतर अद्वैत लगेच म्हणतो प्लीज आणशील का कॉफी बास. मग कला पण म्हणते बास झालं आणते मी कॉफी, असं म्हणून कला आता कॉफी द्यायला गेले. आणि मग त्याच्यानंतर म्हणते मी ऑफिसमध्ये तुझ्याबरोबर येईन. आता अद्वैत तयार होऊन खाली आलाय, आबांना तो सांगतो आबा सुप्रभात म्हणतो. सरोज पण तिकडनं आली. मग अद्वैत इथे सरोजला सांगतो की आज मी लवकर निघतोय, ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे. मग आबा पण म्हणतात यशस्वी भव. तर कला येऊन म्हणते आबांना की आबा आज मला अद्वैत बरोबर म्हणजे चांदेकर बरोबर इथे मीटिंगला जायचं आहे, मी अद्वैत बरोबर इथे मीटिंगला जाणार आहे, त्यामुळे घरातल्या कामांकडे मला दक्ष नाही देऊ शकत. म्हणजे नाश्त्याचं झालंय पण जेवणाची तयारी नाही करू शकणार आहे मी, अंजूला मी काही जे काही असेल ते सांगून ठेवलं आहे असं म्हणून कला सांगत असते. तर आबा म्हणतात कला हे बघ बाळा कामावर लक्ष दे आणि घरचं आणि बाहेरचं काय बी टेन्शन घेऊ नकोस तू, असं आबा सांगतायत. अगं कामं करणारी घरात आहेत की लोक ती करतील असं म्हणतात. आता आबा पुढे म्हणतात आज तुझ्यासाठी लय महत्त्वाचं काम आहे, तिथं जा आणि छान काम कर तू. तर कला पण म्हणते हो आजोबा थँक्यू असं म्हणते आणि मग पर्स वगैरे घेते आपली. आणि अद्वैत आणि कला दोघं जण मिळून ऑफिसला जात आहेत. तर ती दोघं निघून गेल्यानंतर रोहिणीच्या मनामध्ये आज दोघेही एकत्र ऑफिसला जाणार आहेत का,
मग काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे म्हणजे नक्की काहीतरी मोठं हाताला लागू शकतं आपल्या. पण हा राहुलने ठरवलं तरच लागू शकतं. आणि हा राहुल इतकी महत्त्वाची खेळी असताना तंगड्या वर करून तिकडे मोबाईलमध्ये ना गेम खेळत बसला असेल कुठला आगाव, असं म्हणते आणि इकडे ना उठून तरा तरा निघून जाते. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? रोहिणीचा हा अंदाज बरोबर आहे ना? तर प्रेक्षकांनो, हा अंदाज अगदी बरोबर आहे. राहुल खरंच तिकडे गेम खेळत बसलाय, पाय इकडे तिकडे करतोय. तर रोहिणी तेवढ्यात येते आणि त्याच्या पायावर फटकन मारते आणि म्हणते, मला वाटलंच होतं तू इथे असा गेम खेळत बसला असशील. तुला माहिती आहे का खाली काय चाललंय ते? कला आणि अद्वैत दोघं जण ऑफिसला चाललेत, महत्वाची मीटिंग आहे त्यांची. मम्मा, असं म्हणतो राहुल. तर रोहिणी म्हणते, तयार हो आणि ऑफिसमध्ये जा. आणि राहुल म्हणतो, डोंट वरी मी जातो. तर रोहिणी म्हणते, डोंट वरी मी जातो हे मला ऐकायचंच नाही आहे, लवकरात लवकर तयार हो आणि निघून जा. आणि आत्ता असा काहीतरी धमाका करायला हवा ना, जर सगळ्यांना कांठाळ्या बसतील असं म्हणतात. इनफॅक्ट हे सगळे बहिरे झालेत ना, तेही तरी मला चालेल, पण काहीतरी मोठा धमाका व्हायला हवा असं आता रोहिणीने राहुलला सांगितलंय. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? कुठला नवीन मोठा धमाका असेल किंवा काय करेल रोहिणी, राहुल आणि नैना तिघं मिळून? रोहिणी निघून गेल्यानंतर नैना म्हणते आणि म्हणते, मला तुझ्याकडे एक काम आहे आणि त्याच्यासाठी ना तुला माझ्या पैशांची बंडल्स द्यावे लागतील. तर राहुल म्हणते, पैशांची बंडल? लायकी आहे का गं तुझी? तुला इथे रूममध्ये राहायला दिलं म्हणजे खूप माझ्या डोक्यावर बसू नकोस माझ्या तू, असं म्हणून राहुल चिडून सांगतोय नैनाला. आणि आपल्यात म्हणजे कुठलेही नातं नाही आहे, तू माझा नवरा नाही आहेस, मी तुझी बायको नाही आहे, त्यामुळे तू माझ्यावर हक्क गाजवायचा नाही वगैरे. तर नैना म्हणते, राहुल अरे ऐकून घे, हे सगळे मला स्वतः करता नकोय, तेवढे सगळे पैसे त्या कलाला उद्ध्वस्त करायला हवेत फक्त, असं म्हणते. आणि त्याकरता माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. काय केला असेल कलाने प्लॅन ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो इथे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये कलाटला कोणीतरी भेटायला आलं आणि ते म्हणतात की वर्मा गोल्डमधून मी आलो आहे, आणि ते अक्षरशः पैसे तिच्या समोर ठेवत आहेत. कला पैसे घेत नसते पण तरीसुद्धा ते घ्यायला लावतात, ते पैसे घ्या म्हणून सांगतात. आणि मग त्याच्यानंतर वर्मा गोल्डला पण फायनल डिझाईन पाठवलंच का असा अद्वैत प्रश्न विचारतोय. आणि अजून काही फायनल झालं नाही तर तुम्ही कसं म्हणता ॲडव्हान्स पेमेंट दिलं आहे, राहुल तू त्यांना अप्रूव्हल दिलेस का वगैरे असा प्रश्न विचारतायत आता. यामुळे कला आणि अद्वैतच्या नात्यात नेमकं काय होणार का, आणि हा प्रकरण परत कलावर शेकणार का, बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.